सर्वांना नमस्कार. आज आपण इयत्ता 3री व 4थीसाठी वय हा बुद्धिमत्ता या विषयातील घटक पाहणार आहोत. आणि या घटकामध्ये काय असते तर या प्रश्न प्रकारात 2 किंवा 3 व्यक्तींच्या वयांची तुलना पटीमध्ये केलेली असते. तसेच त्यांच्या वयांची बेरीज, वयांमधील अंतर, दुप्पट निमपट अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. बीजगणिताचा व अंकगणिताचा वापर करून या प्रश्नांची अचूक उत्तरे शोधायची असतात. म्हणजे यामध्ये वय पटीमध्ये दिलेले असते किंवा निमपटीमध्ये सुद्धा दिलेले असते आणि असे दिलेले वय आपण शोधायचे आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायची आहे. तर चला हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने आपण काही प्रश्नांच्या आधारे समजून घेऊयात. तर चला सुरुवात करूया. तर यामधील पहिले उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये काय विचारलेले आहे पहा. संचितचे वय अनुपमाच्या वयाच्या चौपट तर प्राचीच्या निमपट आहे. आरती प्राचीपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. प्राचीचे वय 24 वर्ष असेल तर वयांच्या उतरत्या क्रमाने 3ऱ्या क्रमांकावर कोण असेल. आता आपण जर हा प्रश्न व्यवस्थित वाचला तर आपणास काय लक्षात येईल तर या ठिकाणी प्राचीचे वय दिलेले आहे आणि प्राचीचे वय आहे 24. म्हणजे प्राची या ठिकाणी 24 वर्षांची आहे. आणि पहा यामध्येच काय आहे, आरती प्राचीपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजे प्राची ही काय आहे, मोठी आहे आरतीपेक्षा मोठी आहे. किती वर्षांनी तर 2 वर्षांनी. म्हणजे या ठिकाणी आरतीचेही वय आपणास काढता येईल. तर आरतीचे वय आहे या ठिकाणी 22, कारण प्राची ही आरतीपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. तर याचेही आपणास समजले आहे, या वाक्याचेही अर्थ समजला आहे. त्यानंतर संचिताचे वय अनुपमाच्या वयाच्या चौपट तर प्राचीच्या निमपट आहे. निमपट म्हणजे अर्धे. प्राचीच्या किती आहे, अर्धे. कोणाचे, संचितचे. तर संचितचे वय किती आहे या ठिकाणी, प्राचीच्या निमपट आहे. प्राचीचे जर 24 असेल तर संचितचे वय या ठिकाणी 12 असणार आहे. आपण या ठिकाणी 12 घेतलेले आहे. तर संचितचे वय 12 आहे तर संचितचे वय अनुपमाच्या वयाच्या चौपट आहे. तर अनुपमाच्या चौपट आहे म्हणजे अनुपमा या ठिकाणी चौपट आहे. कुणाचे, संचितचे. अनुपमाच्या म्हणजेच 3 चौक 12. म्हणजेच या ठिकाणी अनुपमाचे वय 3 येणार आहे. म्हणजे याच्या चौपट जर केला आपण तर संचितचे वय 12 येणार आहे. म्हणजे 4 त्रिक 12. म्हणजे अनुपमाच्या चौपट संचितचे वय आहे. तर अशा पद्धतीने आपण चौघांचीही वये या ठिकाणी काढलेली आहे. आणि येथे प्रश्न काय विचारले आहे, वयाच्या उतरत्या क्रमाने 3ऱ्या क्रमांकावर कोण येईल. उतरता क्रम म्हणजे सर्वात जास्त वयाचा पहिला नंबर, त्यानंतर 2रा नंबर आरतीचा, 3रा नंबर संचितचा आणि 4था नंबर आहे अनुपमाचा. म्हणजे या ठिकाणी आपणास 3ऱ्या क्रमांकावर विचारले, त्यामुळे याचा म्हणजे उत्तर आहे ते संचित येणार आहे आणि याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे. आपण जर उतरता क्रम घेतला तर या ठिकाणी शिडीचा आकार घ्यायचा. म्हणजे उतरताना आपण मोठ्याकडून लहानाकडे येतो. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. या प्रश्नात काय विचारलेले आहे, अमोलपेक्षा अनिल 5 दिवसांनी मोठा आहे. अमोलपेक्षा अनिल हा 5 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे जर आपण यातील लहान मोठेपणा काढला तर आपणास काय लक्षात येईल तर पहा, अमोलपेक्षा अनिल 5 दिवसांनी मोठा आहे आणि अनिल. मग यामध्ये मोठे कोण आहे तर अमोलपेक्षा अनिल 5 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे अनिल 5 दिवसांनी मोठा आहे. दरवर्षी अमोलचा वाढदिवस 18 एप्रिलला येतो. किती एप्रिलला येतो, 18 एप्रिलला. कुणाचा वाढदिवस येतो, अमोलचा. अमोलचा वाढदिवस 18 एप्रिलला येत असल्यास
अनिलचा वाढदिवस किती तारखेला येईल? तर अनिल हा काय आहे? मोठा आहे. मोठा, आता आपण जर संख्या जर पाहिल्या तर मोठी जर म्हणलं तर आपण पुढे जातो, पण वयात जर मोठे असेल तर आपण त्या ठिकाणी मागे येणे गरजेचे असते. जर अनिल मोठा असेल तर निश्चितच 18 पेक्षा मागची तारीख ही अनिलची असणार आहे, कारण अमोल काय आहे या ठिकाणी लहान आहे. मग 17 तारखेला एक दिवस होणार आहे, 16ला 2 दिवस, 15ला 3, 14ला 4 आणि 13ला 5 दिवस. म्हणजे 5 दिवसांनी जर अनिल हा मोठा असेल तर अमोलची तारीख जर 18 असेल तर अनिलची तारीख ही 13 असणार आहे, कारण अनिल हा काय आहे? मोठा आहे. म्हणून अनिल 13 तारखेला जन्म झालेला असेल तर अमोलचा 18 तारखेला. म्हणून याचे उत्तर येणार आहे 13 एप्रिल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे? 2 भावांच्या आजच्या वयात 9 वर्षांचे अंतर आहे. आणखी 12 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल? आता पहा, या ठिकाणी जे विचारलेले आहे तर आजच्या वयातील अंतर हे कितीही वर्ष झालं तर बदलत नसतं. 1 दिवसाचे असेल, 1 वर्षाचे असेल किंवा 10 वर्षाचे असेल, दोघा भावातील किंवा 2 व्यक्तीतील अंतर हे कितीही वर्षांनी बदलत नाही, कारण एका भावाचे जर वय वाढत असेल तर दुसऱ्याही भावाचे वय वाढत असते. त्यामुळे वयातील अंतर कितीही पुढे गेलात तर वयातील अंतर हे बदलत नाही. 12 वर्षांनी सुद्धा त्यांच्या वयातील अंतर 9 वर्ष असणार आहे, कारण पहिला भाऊ जर 12 वर्षांनी मोठा झाला तर दुसरा भाऊ सुद्धा 12 वर्षांनीच मोठा होणार आहे आणि या दोघांच्या वयातील अंतर 9 वर्षच असणार आहे. त्यामुळे 12 वर्षानंतर सुद्धा यांच्या वयातील अंतर हे 12 वर्षच असणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 असणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पहा, पुढील प्रश्न काय आहे? परागपेक्षा 5 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या मीनाचे वय संगीताच्या वयाच्या दुप्पट आहे. संगीताचे वय 9 वर्ष असल्यास परागचे वय किती? पहा, या ठिकाणी दिलंय काय? तर या ठिकाणी दिलंय संगीताचे वय, आणि संगीताचे वय या ठिकाणी किती दिलेले आहे? तर संगीताचे वय हे 9 वर्ष दिलेले आहे. आणि येथे काय सांगितलेले आहे? तर परागपेक्षा 5 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या मीनाचे वय संगीताच्या वयाच्या दुप्पट आहे. तर मीनाचे वय संगीताच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजे संगीताचे 9 असेल तर मीनाचे किती असणार आहे? मीनाचे हे वय 18 असणार आहे, कारण संगीताच्या वयाच्या दुप्पट आहे. तर ही परागपेक्षा 5 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या, म्हणजे कोण? मीना ही परागपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. मग परागचे वय किती असणार आहे? तर मीनाच्या म्हणजे 18च्या वजा 5, कारण मीना ही काय आहे? मोठी आहे, म्हणून परागचे वय आले 13. तर या ठिकाणी काय विचारलेले आहे असल्यास परागचे वय किती असेल, म्हणजे किती परागचे वय? तर परागचे वय असणार आहे 13 वर्ष, म्हणून याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या 5व्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे? तर रमेश महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. रमेश महेशपेक्षा, म्हणजे मोठं कोण आहे? रमेश हा महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे मोठा हा रमेश आहे. महेशचा जन्म जर बुधवारी झाला असेल तर रमेशचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? महेशचा जन्म हा बुधवारी झालाय, म्हणजे महेशचा जन्म हा बुधवारी झालाय. तर रमेशचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? आता या ठिकाणी रमेश मोठा आहे, म्हणजे 3 दिवस आपण या ठिकाणी मागे जायचे आहे, कारण 3 दिवस जर बुधवार, मंगळवार, त्यानंतर सोमवार आणि रविवार. पहा,
पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसरा दिवस. म्हणजेच रमेशचा जन्म हा रविवारी झालेला असणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे? सुधीरपेक्षा सुनील 7 वर्षांनी मोठा असून सुनीलचे वय 15 वर्ष आहे, तर सुधीरचे वय किती वर्ष असेल? आता हा खूप सोपा प्रश्न आहे, परंतु कोण मोठा आणि कोण लहान हे सुद्धा या ठिकाणी पाहणं गरजेचे आहे. सुधीरपेक्षा सुनील 7 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे सुनील हा मोठा आहे कोणापेक्षा? सुधीरपेक्षा. किती वर्षांनी? 7 वर्षांनी. जर सुनीलचे वय 15 वर्ष आहे, सुनीलचे वय 15 वर्ष आहे, तर सुधीरचे वय किती? निश्चितच यातून 7 वजा करावे लागणार, कारण सुधीर हा लहान आहे. मग 7 वजा केले तर 8 येते. म्हणून सुधीरचे वय या ठिकाणी 8 वर्ष असणार आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. आपणास यामध्ये लहान कोण मोठे कोण हेही या प्रश्नातून समजणे गरजेचे आहे. ते जर आपणास चांगल्या पद्धतीने समजले तर आपण अशा पद्धतीची उदाहरणे अधिक चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे? गौतम व त्याचे वडील यांच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. आता या ठिकाणी आपण वडील यांना समीकरणाच्या रूपात घ्यायचे आहे, x मानले, आणि मुलगा म्हणजेच गौतम याला आपण y मानूयात. बघा यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे, म्हणजे वडील x अधिक y बरोबर 60 वर्ष आले. 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष असेल. आता पहा वयातील फरक विचारलाय, आणि वयातील फरक हा कितीही वर्षांनी बदलत नाही. म्हणजे वडिलांचे वय आपण x घेतले तर मुलाचे वय y घेतले, तर यांच्या वयातील फरक हा कितीही वर्षांनी बदलत नाही. त्यामुळे 5 वर्ष पुढे घेतले काय आणि 5 वर्ष मागे घेतले काय, त्यांच्या वयातील फरक हा 30च वर्ष असणार आहे, कारण दोघांचेही वय या ठिकाणी वाढत असते. तर हे आपण या ठिकाणी समीकरण घेतलेले आहे. याची जर आपण बेरीज केली तर पहा या ठिकाणी काय येते? 5 वर्षानंतर गौतमचे वय किती? आपल्याला या ठिकाणी गौतमचे वय 5 वर्षांनंतरचे काढायचे. तर या ठिकाणी बेरीज केली तर वजा हे कॅन्सल झालं, तर 2x बरोबर 90 आलेला आहे. तर x बरोबर 45, आणि हे 45 वय कुणाचं आलेले आहे? तर वडिलांचे आलेले आहे. या ठिकाणी मुलाचे वय किती येणार आहे? पहा या ठिकाणी जर वडिलांचे आपण या ठिकाणी 45 वय घेतलं तर 45 अधिक टिंब बरोबर 60, म्हणजे 60 वजा 45 बरोबर 60 वजा 45 बरोबर किती आलं? तर 15. म्हणजेच या ठिकाणी गौतमचे वय 15 आलेले आहे, परंतु या ठिकाणी गौतमचे वय विचारले कधीचे? तर 5 वर्षानंतरचे, आणि 5 वर्षानंतर गौतमचे वय आणखीन 5 वर्षांनी वाढणार आहे, म्हणजेच गौतमचे वय हे 20 वर्ष होणार आहे. तर चला असे उदाहरण आपण समीकरणाच्या सहाय्याने सोडवलेले आहे. असे उदाहरण सोडवत असताना आपण अशा पद्धतीला x म्हणजे वडील, y म्हणजे गौतम घेतलेले आहे. आपण हे चिन्ह सुद्धा बदलू शकता, आणि या ठिकाणी बेरीज करताना याचे अधिक आहे आणि याचे वजा आहे, म्हणून आपण हे दोन्ही घालवलेले आहे. तर अशा समीकरणांचा आपण अधिक सराव करून अशी समीकरणे सोडवून अशा पद्धतीचे उदाहरणे आपण सोडवू शकता. तर चला पुढील उदाहरण पाहूयात. पहा या उदाहरणामध्ये काय सांगितलेले आहे? किशोरचे आजचे वय 16 वर्ष आहे. हेमंतचे वय किशोरच्या वयाच्या निमपट्टीपेक्षा 4 ने जास्त आहे, तर हेमंतचे आजचे वय किती? पहा किशोरचे आजचे वय 16 वर्ष आहे. किशोर किती वर्षाचा आहे? तर 16 वर्षांचा आहे. या ठिकाणी दिलेले आहे हेमंतचे वय किशोरच्या वयाच्या निमपटीपेक्षा 4 ने जास्त आहे.
तर या ठिकाणी हेमंत किती आहे? हेमंतचे किशोरच्या वयाच्या निमपटीपेक्षा, निमपट म्हणजे 8, निमपटीपेक्षा 4 ने जास्त आहे, म्हणजे 4 ने जास्त आहे, म्हणजे बेरीज करावी लागेल. या ठिकाणी हेमंतचे वय 12 आले. तर हेमंतचे आजचे वय किती? तर हेमंतचे आजचे वय हे 12 वर्ष असणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. तर चला पुढील उदाहरण पाहूयात. हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. हे 9वे उदाहरण आहे. शरदचे वय हे वसंतच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने कमी व हेमंतच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 ने कमी आहे. तर वसंतचे वय 10 वर्ष असल्यास हेमंतचे वय किती वर्ष असेल? तुम्हाला या ठिकाणी पर्याय सुद्धा दिलेले आहेत आणि हे पर्याय पाहून आपण याचे उत्तर काय असेल ते आपण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. याचे विश्लेषण हे आपण दिले तरी अधिक चांगले होईल. यानंतर आपण घेणार आहोत 10वे उदाहरण. हे शेवटचे उदाहरण आहे आणि या उदाहरणामध्ये काय विचारलेले आहे पहा. मोहिनी, रोहिणी, विनी यांच्या आजच्या वयाची बेरीज 47 वर्ष आहे. तर 3 वर्षा अगोदर तिघींच्या वयाची बेरीज किती असेल? आता पहा, मोहिनी, रोहिणी व विनी यांच्या आजच्या वयाची बेरीज 47 आहे, म्हणजे तिघींच्या वयांची बेरीज 47, म्हणजे मोहिनी अधिक रोहिणी अधिक नलिनी यांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे? 47 आहे. तर 3 वर्षा अगोदर, 3 वर्षा अगोदर म्हणजे मागे, तिघींच्या वयांची बेरीज किती असेल? 3 वर्षा अगोदर म्हणजे हिचे 3 वर्ष असणार आहेत, हिचे 3 वर्ष असणार आहेत आणि हिचेही 3 वर्ष, म्हणजे एकूण यांच्या बेरजेतून 9 वर्ष वजा होणार आहे. 9 वर्ष जर वजा केले तर 47 वजा 9 38 येणार आहे, म्हणजे मोहिनी, रोहिणी व नलिनी यांच्या 3 वर्षापूर्वींच्या वयांची बेरीज ही 38 येणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. अशा पद्धतीने आपण वय या घटकातील 10 उदाहरणे पाहिलेली आहेत. यातील 9व्या उदाहरणाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तुम्हाला जर हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने समजला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ आपणास या चॅनलवर येत राहतील. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.